झी 24 तास एक पाऊल पुढे। भाज्यांच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारच्या भाजी केंद्रांचं अखेर मुंबईतल्या नायगावमध्ये उद्घाटन झालं। आजपासून स्वस्त दरातल्या 10 भाजी केंद्रांना सुरुवात झाली। या सरकारी भाजी केंद्रांमध्ये बाजारभावापेक्षा तब्बल 30% कमी दराने मुंबईकरांना भाज्या उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे महाग भाज्यांपासून त्रस्त झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। नायगावमध्ये काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आणि कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर सुधीर गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मुंबईमध्ये अशी 107 केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत। दरम्यान आज सुरू झालेल्या स्वस्त भाजी केंद्रांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। राज्य सरकारने रास्त दरात भाजीपाला विक्री केंद्र सुरू केलेल्या आपण पाहू शकता। नायगावच्या अपना बाजार केंद्रामध्ये अपना बाजार या संस्थेमध्ये कशा पद्धतीने राज्य सरकारने रास्त दरात भाजी विक्री सुरू केलेली आहे आणि ही 30% सवलतीच्या दरात आहे। मार्केटपेक्षा 30% सवलतीच्या दरात ही भाजी विक्री सुरू केलेली आहे। इथे मोठ्या प्रमाणात जी भाजी विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतोय। कांदा 24 रुपये किलोनी आहे, बटाटा 15 रुपयांनी आहे, टोमॅटो 40 रुपयांनी आहे, कोथिंबीर 10 रुपये प्रति जुडी आहे। आणि ही संपूर्ण ज्या पद्धतीने महागाईचा जो डोंगर आहे, महागाईचा जो भस्मासूर आहे, ज्या पद्धतीने ग्राहकाला नाडत होता आणि त्यावर कुठेतरी हा उपाय योजला गेला आहे। काय सांगाल अपना बाजारचे चेअरमॅन म्हणून, कारण आपल्याला 99चा वेगळा अनुभव आहे आणि आताचा जो अनुभव आहे तो कशा पद्धतीने सबसिडीची तुम्ही मागणी करताय? साधारणतः ज्यावेळी शासनाच्या दरम्यान जे काही स्कीम्स इंट्रोड्यूस होत आहेत त्या आता जे भाव वाढ झाली आहे भाजीमध्ये, त्याच्यासाठी शासनाने अपना बाजारबरोबर टायअप करून 7 सेंटर्स सुरू केले। ते 7ही सेंटर आज सुरू झाले आहेत आमचे आणि नेमकं तुम्ही बोर्ड पाहताय की साधारणतः मार्केटपेक्षा 30 ते 35% कमी दराने आम्ही भाजी विकतो आहे। शासनाने एकदम चांगली सोय केलेली आहे, लोकांची एकदम व्यवस्था चांगली केलेली आहे। स्वस्तात भाजीपाला केंद्र इथं नायगावमध्ये ओपन केल्यामुळे नायगावकरांची सोय चांगली झालेली आहे। धन्यवाद त्याबद्दल शासनाला। शासनाचं ग्राहक राजा धन्यवाद देतोय आणि ग्राहक राजा सुखावलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट फयादसह हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।